हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो इंट्रो तर तुम्ही बघितलाच असेल आत्ता. कसा वाटला? एक नंबर ना. हो, ह्याच व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे आणि तो शूट केला आहे आम्ही तारकल्लीमध्ये. आमची फुल ऑन मस्ती तारकल्ली बीचवरती काय काय झाली आहे ती सगळी बघायला मिळेल तुम्हाला. आणि आम्ही मस्त रील्स पण शूट केले, ते इंस्टाग्रामवर बघायला मिळतील. आणि कालच्या व्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलंच असेल, आम्ही स्कुबा डायव्हिंग केलं. एक नंबर एक्सपिरियन्स होता. कुणी तो व्लॉग बघितला नसेल तर लवकर जाऊन बघ. सो स्कुबा डायव्हिंग झाल्यानंतर ना इकडे बरेचसे वॉटर स्पोर्ट्स होते, बंपर राईड, बनाना राईड, जेट स्की वगैरे, तर तेही तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर ना आम्ही गेलो पॅरासेलिंगला. सो इथे एका बोटवरून दुसऱ्या बोटवर आपल्याला नेलं जातं पॅरासेलिंग करण्यासाठी. त्यानंतर इथे माझा भाऊ गेला पॅरासेलिंग करायला. तर पॅरासेलिंग करताना तिकडे 30 to 40 सेकंड्स ठेवलं जातं त्या हाईटवर आपल्याला. आणि इथे अजून एक होतं की जर तुम्हाला पाण्यामध्ये बाउन्स करायचं असेल तर त्या पॅरासेलिंगचे 200 रुपीज एक्स्ट्रा होते. आणि सिंगल पॅरासेलिंग जे आम्ही करतोय, जे 30 to 40 सेकंड्समध्ये रिटर्न आणतात, त्याचे 200. सो दिस वॉज ओव्हरऑल अ गुड एक्सपिरियन्स. मस्त वाटलं ते एक्सपिरियन्स करायला. सो तुम्ही पण करू शकता. मालवणमध्ये गेल्यावरती एकत्र पॅकेज घेतलं तर वेल अँड गुड, कमीमध्ये बसतं. सिंगल घेतलं तर थोडं कॉस्टली जातं. त्यानंतर इकडे प्रतीक गेला, तुम्हाला दिसतच असेल, ते पाण्याजवळ असे इतके नेतात आणि पाण्याजवळ नेऊनच ते पाण्यात बुडवून काढतात बाहेर. सो कोणाला एक्सपिरियन्स करायचं असेल ते करू शकता. आणि त्यानंतर ना इथे आम्ही मम्मीला जबरदस्ती पॅरासेलिंग करायला पाठवलं. ती खूप घाबरलेली, ती म्हणत होती आम्हाला नाही करायचं. पण तिला मी म्हटलेलं एक तरी ॲक्टिव्हिटी तू करायची. पण तिने पण एकदम मस्त बिना घाबरता केलं. तिला पण खूप छान वाटलं करून. कधीतरी नवीन काहीतरी केलंच पाहिजे. सो तुम्ही इथे बघू शकता, मम्मी पॅरासेलिंगसाठी गेली आहे. तिचा एक्सपिरियन्स मी विचारायचा राहून गेला. पण खरंच ती उतरल्यानंतर म्हटलं अरे काय नव्हतं एवढं, मस्त वाटलं, मी उगाच घाबरत होते असं बोलली. सो ज्यांची एज जास्त असतील ते पण करू शकतात, कारण तिथे मम्मीपेक्षा जास्त एजेडवाले लोक पण होते. आणि फुल सेफ्टीमध्ये होतं, त्यामुळं घाबरण्यासारखं पण काही नाही आहे. हाईट पण जास्त नव्हती, त्यामुळं कोणीही करू शकतं. सो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही मालवण जेट्टीला केल्या. ह्याच ॲक्टिव्हिटी तारकल्लीमध्ये पण आहेत, तुम्ही तिकडे सुद्धा करू शकता. त्यानंतर आम्ही निघालो राजकोट किल्ल्यावर. महाराजांनी 3 किल्ले बांधले सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी. त्यातलाच एक म्हणजेच राजकोट किल्ला. आम्ही तिकडे गेलो, पण तिकडे महाराजांच्या स्टॅच्यूचे काम चाललेले, त्यामुळे आम्हाला एंट्री दिली नाही. त्यानंतर ना 4 वाजलेले. सगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करून झाल्यानंतर ना आम्हाला भरपूर भूक लागली, म्हणून आम्ही आलो शिरगावकर हॉटेलवर. हे हॉटेल मालवणच्या मेन मार्केटमध्येच आहे. इथलं जेवण पण खूप अप्रतिम होतं. इथे आम्ही चिकन आणि फिश थाळी दोन्ही घेतलेलं. तर चिकन तर ऑब्व्हियसली मस्तच होतं आणि फिश फ्राय वाव जस्ट छान होता. आणि सनसेटच्या टाईमला आम्ही आलेलो मालवण जेटीला. इतकं सुंदर व्ह्यू दिसत होता, एकदम सिनिक, एक नंबर, एकदम मेस्मरायझिंग फील होत होतं. सनसेट, ते बर्ड्स, त्याच्यामध्ये बोट, एकदम प्रॉपर पेंटिंगवाला व्ह्यू होता तिकडे. आणि ॲज युज्युअल इकडे माझ्या बहिणीने माझ्या भावाला कामाला लावलेले आहे. तिचे रील्स, फोटोज सगळ्यांनीच आम्ही काढले. खूप मस्त आलेत. इंस्टाग्रामवर तुम्ही चेक करू शकता. बोल ना. हे कॅप घालून जा, मी फोटोज काढते. काय खेकडा आहे.
सावल प्रतीक एवढे मोठे त्याचे नांगेत. असं कर ना, असं नको ना, नको ना, नको ना, तसं करू नको, तसं त्यानंतर ना आम्ही आलो तारकल्ली बीचवरती थोडं रिलॅक्स होण्यासाठी. रात्र झालेली आणि एकदम शांत बीच आणि किनाऱ्यावर बसून खूप शांत वाटत होतं. खूप मजा आली. काय करतो तुझं घर का? काय बोलली? कसला हाऊस बघू द्या. हाऊस एक मम्मीचं पण घर बांध शेजारी. घर बांध नीट. त्यानंतर आम्ही इकडे गोळा आणि बुट्टा एन्जॉय केला. समुद्र किनाऱ्यावर बसून मस्त टाईम स्पेंड झाला. आणि त्यानंतर ना आम्ही गेलो रॉक गार्डनच्या इकडे. तर रॉक गार्डनच्या इकडे बरेचसे स्टॉल्स होते स्ट्रीट फूड टाईपमध्ये. चौपाटी कशी असते तसे. इकडे फिश स्पा वगैरे बरेच काही करण्यासारखं होतं. सो आम्ही लेट जेवण केलेलं म्हणून आम्ही इकडे आलो स्ट्रीट फूड खाण्यासाठी. मस्त चायनीज आणि पिझ्झा वगैरे एन्जॉय केलं. आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या. रॉक गार्डन पण बघितला नसेल तुम्ही तो पण कवर करू शकता. असा स्पेंड केला आम्ही डे 2. मस्त थ्रिल्ड ॲडव्हेंचर होता डे 2. तुम्हाला पण आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय. टेक केअर.